और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, deep freezers, Visi cooler, LED televisions, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। भाऊ पहले टेढ़ा है और टेढ़ा है। उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरातील चांदीबाई महाविद्यालयासमोर रस्ता दुभाजकावर असलेले भलेमोठे पिंपळाचे झाड बुधवारी दुपारी कोसळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेत 3 ते 4 दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास हे झाड एका बाजूला धोकादायकरित्या झुकल्याचं निदर्शनास येताच प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद केली। त्यानंतर दुपारी सुमारे 1:30 वाजता झाड बाजूच्या दुकानांवर कोसळलं। घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलासह आपत्कालीन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। झाड अर्धवट कोसळलेल्या अवस्थेत असल्यानं ते सुरक्षितपणे हटवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली। रात्री वाजेपर्यंत झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं। झाड हटवण्याच्या कामादरम्यान रेल्वे स्थानकाकडे येणारी व जाणारी दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली। त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली। विशेष म्हणजे उल्हासनगर पश्चिम भागातील प्रमुख बाजारपेठांकडे जाण्यासाठी या परिसरातून मोठ्या प्रमाणात रिक्षा उपलब्ध होतात। मात्र झाड कोसळल्यानं रिक्षा वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। नमस्कार, मी प्रभाग अधिकारी सलोनी निवकर बोलतेय। ऍक्च्युली आता सभापती मॅडम वगैरे PhDचे आपण सभापती मॅडम उपस्थित आहेत, नगरसेवक उपस्थित आहेत। मला एक म्हणायचं की आपण एक सिस्टीमचा एक भाग म्हणून आज नागरिकांना किंवा जे ओनर आहेत त्यांना एक मी निवेदन करू शकते की त्यांच्यातर्फे मी ती निवेदन करते, म्हणजे जे अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांच्याकडून मी एक निवेदन करते की तुम्हाला पण हे अवेअरनेस पाहिजे की एखादंच झाड वाढलेलं आहे किंवा एखादी धोकादायक बिल्डिंग आहे, त्या लोकांना तुम्ही ते अवेअरनेस करून द्यायचं आहे की बाबा हे काम जे तुम्ही करताय हे चुकीचं करताय। किंवा आज जर हे झाड पडलं नसतं, म्हणजे पडण्याच्या अगोदर जर सांगितलं असतं की याची छाटणी करण्यात यावी किंवा काय करण्यात यावी, असं तुम्ही एकत्र येऊन अर्ज करणं तुमचं पण एक कर्तव्य आहे। ह्या बाबतीमध्ये तुम्ही पण एक देशाचे नागरिक आहात, तुम्ही पण त्या सिस्टीम मध्ये येत आहेत, तर तुम्हाला पण ह्या गोष्टीची जाण पाहिजे की आपलं शहर आहे, आपण शहरासाठी आपण काय देतोय, काय लागण आहे, आपलं देणं आहे, ह्या गोष्टीचा पण तुम्ही विचार केला पाहिजे। त्या अनुषंगाने तरी ऍटलीस्ट सगळी जनतानी किंवा माझे जे पॅनल मधले जे लोक आहेत 2,53,00,000 जे लोक आहेत, 2,53,000 जे लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन किंवा त्यांच्या काय अडचणी आहेत किंवा त्यांनी काही गोष्टी करायच्या आहेत त्या पण तुम्ही एकत्र येऊन जर केलं तर आज आपलं जे शहर आहे ते सुंदर आणि छान करण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे। सगळ्यांनी म्हणजे नगरसेवकांनीच केलं पाहिजे किंवा अधिकारी पदाधिकाऱ्यांनीच केलं पाहिजे, हा रूल नाही आहे। तुम्ही पण सिस्टमचा भाग आहे, तुम्हीही त्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे। तुम्ही देखील कचरा टाकताना ओला कचरा सुका कचरा हा तुम्ही केला पाहिजे, पण तुम्ही पुन्हा इकडे तिकडे टाकून देतात, बाटल्या टाकून देतात, त्याच्याने जे चोकअप झालेले आहेत ज्याच्यामुळे पाणी अडलं जातं किंवा पाणी तुंबलं जातं, हे पण तुम्ही करू नका। ह्या गोष्टीचा पण तुम्ही पण विचार केला पाहिजे। आपण सगळेजण एज्युकेटेड लोक आहोत, शिकलेले सवरलेले लोक आहोत, संस्कारित आहोत। आपला इंडिया जसा आहे सुंदर आणि स्वच्छ ठेवण्याचा तो आपण प्रयत्न करूया। आज नाही म्हटलं तर आज बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की स्वच्छ भारत, स्वच्छ इंडिया वगैरे आपण हे मोहीम राबवतो, तर त्या अनुषंगाने पण तुम्ही करायचं आहे। झाडांची देखभाल पण करायची आहे। झाड हे आज मला सांगा, आज पावसाळा म्हणून झाड पडतायत, पण जेव्हा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पावसाच्या पेक्षा तुम्हाला झाडाची गरज पडते का, तर सावलीसाठी। जर त्याची छाटणी केली असती तर हे झाड पडलं असतं का?
त्याच्यासाठी तुम्ही पण अवेअरनेस केलं पाहिजे त्या बाबतीमध्ये. तर मला सगळ्यांकडे माझ्याकडून एक निवेदन आहे की सगळ्यांनी ह्या गोष्टीसाठी लोकांना माझे जे लोक आहेत, नागरिक आहेत, त्याच्यामध्ये नगरसेवक, जे 20 नगरसेवक आहेत, सभापती वगैरे आहेत, त्यांना एक मी निवेदन करते की तुम्ही पण ह्या गोष्टीचं एक भाग म्हणून तुम्ही काम करायचं आहे. खांद्याला खांदा लावून तुम्ही काम करायचं आहे. धन्यवाद. आज सीएचएम कॉलेज के सामने यहाँ पर एक बड़ा सा पेड़ गिरने की सूचना हमें यहाँ के व्यापारियों के अजीत चावला जी रिक्शा यूनियन के हमारे राहुल ये अपना साळवे जी, अमोल और सागर लगातार फोन कर रहे थे. जैसी आरोग्य सभापति सविताताई तोरणे को सूचना मिली, उनके अनुसार तुरंत ही अग्निशमन विभाग है, आपत्ति व्यवस्थापन विभाग है, आरटीओ है और विद्युत विभाग, सभी को संबंधित विभाग को सूचना दी गई और उसके अनुसार ये कोई जीवित हानि होने से बचाने का प्रयास किया. और अग्निशमन दल के जवान 24/7 लगातार काम कर रहे हैं और लोगों की सुरक्षा कर रहे हैं. सच में ये जवानों का तहे दिल से हम शुक्रिया अदा करते हैं और उनके धैर्य और समर्पण को हम सलाम करते हैं. देखिए, ये ट्री कमेटी का काम है. बहुत सारी जगह ट्रिमिंग की उम्मीद थी, लेकिन झाड़ों की ट्रिमिंग हुई नहीं है. उस कारण भी ये हादसे हो रहे हैं. अब यहाँ पर वार्ड ऑफिसर मैडम भी आई है और हमारे न्यूली इलेक्टेड हमारी प्रभाग समिति चेयरमैन सपकाळे मैडम भी यहाँ पर आए हैं और सभी लोग प्रयास कर रहे हैं कि शहर में कम से कम हादसे हो और लोगों की जान माल की सुरक्षा करने का सब उल्लासनगर महानगर पालिका प्रशासन का प्रयास है. ये सीएचएम कॉलेज के एग्जैक्टली अपोजिट में रिक्शा स्टैंड के ऊपर गिरा है. उसके वजह से 3 से 4 दुकानें प्रभावित हुए हैं. किसी जानमाल का नुकसान नहीं हुआ है, लेकिन 3 से 4 दुकानों के ऊपर गिरा हुआ है, तो डेफिनेटली उनका आर्थिक नुकसान हुआ है. नमस्कार, मी प्रभाग समिती 3च्या आताच न्यू सभापती चेअरमन म्हणून माझे नियुक्ती झालेली आहे. मी सीएचएम कॉलेजजवळ मागच्या बॅक साईडला पाहणी करत असताना निदर्शनास आलं की इथे खूप मोठं असं झाड पडलेलं आहे आणि जे मेन रस्ता आहे त्याच्या साईडने जो दुकान आहे त्या दुकानांची खूप म्हणजे अशी नुकसाने हानी झालेली आहे. तर प्रशासनानं मला असं निदर्शनास आणून द्यायचं आहे की हे जर पावसाळा येण्याच्या आधीच झाडांची कटिंग वगैरे किंवा हे छाटणी केली असती, व्यवस्थित नियोजन करून जर त्याची छाटणी केली असती तर जो हा नुकसान झालेली आहे, जी हानी झालेली आहे ती कमी प्रमाणात झाली असती आणि त्यावरती तोडगा काढून काहीतरी प्रशासनाला करता आलं असतं. ये यहाँ पे सीएचएम के बाजू में एक पेड़ था, बहुत बड़ा पेड़ था, तो वो गिरने को आया था. तो हमने फायर ब्रिगेड को फ़ोन किया. उसी टाइम हमने सब दुकानें बंद की और हम सब बाहर निकल आए और उसके बाद फायर ब्रिगेड वाले आए 10-15-20 मिनट में. अभी वो पेड़ काट रहे हैं. कितने बजे की घटना है ये करीब 12 बजे थी. तो ये डायरेक्ट गिरा क्या, ऐसा आराम से झुकते गया? आराम से थोड़ा टूटने लगा. पहले दुकानों के ऊपर था तो वो सपोर्ट के हिसाब से धीरे धीरे डालिए टूट जा रही थी और पेड़ नीचे आ रहा था. तो कितने दुकानों में नुकसान हो गया लगभग? करीब 4-5 दुकानों में नुकसान हो गया. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.